नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी वायरा लीगल टिप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कसे आहेत मित्रांनो? आशा करतो की तुम्ही सर्व खूप छान असाल, मस्ती करत असाल. तर आपण आज या व्हिडिओमध्ये 2024 मध्ये 498 ए हे बंद होणार याविषयी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. कारण की या चॅनलवर मिळते आपल्याला कायद्याचे ज्ञान. म्हणजेच आपण जर राहाल कायद्यात तर राहाल फायद्यात. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर. 498 ए हे जे सेक्शन आहे, हे सेक्शन भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्यानुसार बंद होणार आहे का? जर बंद झालं तर मग महिलांचे जे शारीरिक व मानसिक त्रास आहे, ज्या महिलांना टॉर्चर केलं जातं, ज्या महिलांचं शारीरिक मानसिक शोषण होतं, त्या महिलांसाठी ह्या भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्यामध्ये कोणते कलम समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि ते कलम कशा प्रकारे महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा देईल किंवा कोणत्या कलमानुसार हा नवीन कायदा शिक्षा देईल. आणि जर हा कायदा आला तर पूर्वीचे सेक्शन अर्थात 498 ए या कायद्याखाली दाखल असलेल्या प्रकरणाचे काय होईल, किंवा नवीन प्रकरण दाखल करायचे असेल तर 498 ए केव्हा बंद होईल, हे सर्व प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत मित्रांनो. खरं सांगायचं गेलं तर भारतीय न्याय संहिता हे 2023 मध्ये लोकसभेमध्ये मांडलेलं आहे. लोकसभेमधून ते राज्यसभेमध्ये जायला पाहिजे. राज्यसभेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर ते राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी राष्ट्रपती भवनामध्ये पाठवले जाते आणि राष्ट्रपती ज्यावेळेस त्या कायद्यावर किंवा त्या बिलावर स्वाक्षरी करत असतात, त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो कायदा, अर्थात ज्या कायद्यावर राष्ट्रपती स्वाक्षरी करत असतात, तो कायदा त्या तारखेपासून किंवा जी तारीख त्या राष्ट्रपतीनं ठरवलेली असते किंवा इंडियन गॅझेटमध्ये पब्लिश झालेलं असतं, त्या तारखेपासून तो कायदा खऱ्या अर्थाने देशभरात किंवा ठराविक प्रदेशापुरते किंवा ठराविक राज्यापुरता तो लागू होत असतो. तर भारतीय न्याय संहिता हा कायदा लोकसभेमध्ये जरी मंजूर झालेला असला तरी आतापर्यंत हा राज्यसभेमध्ये प्रस्तावित करण्याचा राहिलेला आहे. जर राज्यसभेमध्ये प्रस्तावित झाला तर तो राष्ट्रपतीच्या साईंसाठी राष्ट्रपती भवनाकडे पाठवला जाईल आणि त्यावेळेस तिथं मंजूर झाल्यानंतर पूर्वीचं जे इंडियन पिनल कोड आहे, अर्थात भारतीय दंड संहिता ही बंद होईल आणि भारतीय दंड संहिता अर्थात इंडियन पिनल कोड जर IPC जर बंद झाली तर त्यावेळेस आपणाला पूर्वीचं 498 ए जे सेक्शन आहे हे पूर्णपणे बंद होईल. परंतु जरी 498 ए सेक्शन बंद झाले तरीही 498 ए अंतर्गत जेवढ्याही महाराष्ट्रभरामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये केस पेंडिंग असतील तर त्या केस 498 ए अंतर्गतच चालणार आहेत. त्या केसला कसल्याही प्रकारचं इफेक्ट होणार नाही किंवा त्या केसवरती कसल्याही प्रकारचं तुमच्या नुकसान होणार नाही. आणि ज्या महिलांनी किंवा त्यांच्या सासरच्या विरोधात किंवा पतीच्या विरोधात अशा प्रकारचे 498च्या केसेस दाखल केलेल्या आहेत, त्या पूर्वीच्या कायद्याप्रमाणेच चालणार आहेत. त्याला कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. आणि हो, ज्यावेळेस हा कायदा भारतीय न्याय संहिता 2023 अंमलात येईल किंवा भारतभर लागू होईल, त्या दिवसापासून आपणाला या कायद्याअंतर्गत नवीन शारीरिक व मानसिक छळाच्या घटना ज्या असतील किंवा एखाद्या विवाहित स्त्रीला तिच्या सासरच्या लोकांनी, पतीने मारहाण केली असेल किंवा काही इल्लीगल डिमांड केली असेल की अशी ही डिमांड तू तुझ्या आईवडिलांकडून, माहेरच्या लोकांकडून पूर्ण कर म्हणून, तर त्यासाठी नवीन कायद्याप्रमाणे आपल्याला नवीन केसेस दाखल करता येतील. परंतु हा कायदा ज्या दिवशी लागू होईल त्या दिवशीच हा आपल्याला केसेस दाखल करता येतील. तर बघूया आता कायदा ज्यावेळेस अस्तित्वात येईल त्यावेळेस कशा प्रकारे ह्याचे कलम असेल किंवा कोणते कलम 498 साठी दिले असेल, हे सर्व आपण त्यावेळेस बघूया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटद्वारे कळवा. लाईक करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया दुसऱ्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत नमस्कार.